नमस्कार. जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोलकढीची रेसिपी. कोकणातील प्रसिद्ध असणारी सोलकढी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागते. अगदी पारंपरिक पद्धतीने ही सोलकढी बनवणार आहोत. तर चला मग अस्सल चवीची सोलकढी कशी बनवायची ते पाहूयात. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर सोलकढी बनवण्यासाठी येथे मध्यम आकाराचा एक नारळ फोडून त्यातील खोबरे काढून खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत. येथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडंसं आलं घेतलेलं आहे. थोडासा लसूण घेतलेला आहे आणि 1 चमचा जिरी घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला या नारळातील दूध काढून घ्यायचं आहे. त्यामुळे मिक्सरला बारीक करताना थोडं थोडं पाणी घालून एक छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. होता होईल एवढं बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे. येथे पहा अशा पद्धतीने हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. मी येथे राहिलेलं खोबरं आहे ते देखील मिक्सरला बारीक करून घेते आणि येथे तुम्ही पाहू शकता मी येथे सर्व ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. येथे पहा थोडं थोडं पाणी घालून हे छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता यातील आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे. तर येथे एक भांडं खाली घ्यायचं आहे आणि त्या भांड्यावरती चाळण ठेवायची आहे आणि त्या चाळणीवरती एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावरती हे खोबरं बारीक केलेलं आहे ते त्यामध्ये ओतायचं आहे आणि ते कापड पूर्ण एका हाताने गुंडाळा करून धरायचं आहे आणि दुसऱ्या हाताने ते पिळायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यातील संपूर्ण दूध काढून घ्यायचं आहे. येथे पहा ओल्या खोबऱ्यातील हे दूध पूर्ण असे दोन्ही हाताच्या सहाय्याने पिळून ते काढून घ्यायचं आहे. तुम्ही येथे नारळातील दूध गाळण्यासाठी गाळणीचा देखील उपयोग करू शकता, पण गाळणीने खूप उशीर लागतो. त्यापेक्षा असं कापड घेतलं आणि त्या कापडावरती जर हे नारळ बारीक केलेला आहे तो त्याच्यावर टाकला तर असं पटकन त्यातील नारळाचं दूध काढता येते. नारळातील दूध काढण्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीमुळे नारळातील चोथा जो राहिलेला आहे तो अजिबात दुधामध्ये पडत नाही. आता नारळातील जो चोथा राहिलेला आहे तो पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्यातील दूध काढून घ्यायचं आहे. आता हे 2दा करायचं आहे. असं केल्यामुळे नारळातील पूर्ण दूध निघते. त्यामध्ये अजिबात दूध राहत नाही. जर तुम्हाला सोलकढी छान अशी घट्ट पाहिजे असेल तर 2दाच मिक्सरला हे बारीक करा. जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर 3ऱ्यांदा मिक्सरला बारीक केलं तरीही चालेल. पण शक्यतो 2 वेळाच हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि ते पहा हे 2 वेळा मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आणि हे पुन्हा त्याच कापडावरती ओतून पुन्हा हे दूध काढून घ्यायचं आहे आणि येथे पहा अशा पद्धतीने हे नारळातील दूध काढून घ्यायचं आहे आणि येथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं नारळातलं दूध निघालेलं आहे. आता यामध्ये छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा गोड साखर घालायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये छोटी अर्धी वाटी कोकम सिरप घालायचा आहे. जर तुमच्याकडे कोकम सिरप नसेल तर तुम्ही कोकम पाण्यामध्ये भिजवून ते घातलं तरी चालेल. आता हे सर्व साहित्य त्यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत. येथे पहा किती मस्त असं सोलकढीला कलर आलेला आहे आणि खूप मस्त अशी सोलकढी बनवून तयार झालेली आहे. आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा छान असं हे एकत्र करून घ्यायचं आहे. तर तुम्ही येथे पाहू शकता किती मस्त अशी सोलकढी बनवून तयार झालेली आहे. आता ही सोलकढी ग्लासमध्ये ओतून घेऊयात. कोकणामध्ये बनवतात त्याच पद्धतीने ही सोलकढी बनवलेली आहे. तुम्ही देखील अशाच पद्धतीने सोलकढी बनवून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा
आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.